हा गुरु हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम सिंगरात झालं उभे विठेवरी सुंदरात झालं उभे विठेवरी सुंदरात झालं उभे विठेवरी सुंदरात झालं उभे विठेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया दसहार गळा कास पितांबर दसहार गळा कास पितांबर
म्हणे माझेची सर्व सुख तुका 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 म्हणे माझेची सर्व सुख कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम
लोचने सुख झाले वो सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो सदनी सुख झाले हो सदनी सुख झाले हो सदनी
मोक्षपद तुच्छ केले आकारणी मोक्षपदा तुच्छ केले आकारणी मोक्षपद तुच्छ केले आकारणी मोक्षपदा तुच्छ केले आकारणी आम्हा जन्म घेणे युगायोगी आम्हा जन्म घेणे वायुक्त आम्हा जन्म घेणे वायुक्त विषयाचे सुख नव्हे भक्ती रस विषयाचे सुख नाही विषयाचे सुख नव्हे भक्ती रस विषयाचे सुख नाही पुढता पुढत्या सेवावी देवा हाती रूप धरविला आकार देवा हाती रूप धरविला आकार निधून राकार होऊ द्या म्हणे चित्त निवांत राहिले म्हणे चित्त निवांत राहिले जायते पाऊले विटेवरे विट्याईचे सुख नव्हे भक्ती विट्याईचे सुख नव्हे भक्ती पुढता पुढत्याचा सेवावी मोक्षपद तुच्छ केले या कारणे 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 आम्हा जन्म घेणे युगायुगी
मोक्षपद तुच्छ केल्या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विट्यायशे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढत्यास सेवाविही देवा हाती रूप धर्मिलाकार नेदु निराकार होत्यासी विट्यायशे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढत्यास सेवाविही तुका म्हणे चित्त निवांत राहिली ध्यायती पाऊले विटेवरी विट्यायशी सुख नोहे भक्तिरस पुढता पुढत्यास सेवाविही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया कृपादान गसता निस्तार ताचे कृपादान गसता निस्तार ताचे कृपादान गसता निस्तार ताचे कृपादान गसता निस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका दाता कृपादान गसता निस्तार ताचे कृपादान गसता निस्तार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरे दिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे श्रीमान श्रीमंत साधू जगतवंदनीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा हा महत्त्वाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगात जगद्गुरू तुकाराम महाराज मोक्षासंदर्भात त्यागात्मक भूमिका मांडतायत. विठ्ठल आपल्या या पवित्र आंबिवली खुंड्यामध्ये संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आंबिवली आणि आपल्या या विभागाच्या वतीने फिरता नारळी सप्ताह दरवर्षी गाव बदलत असतं आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण हा उत्सव साजरा करत आहात. वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज कोकणे, वैकुंठवासी हरिभक्तपरायण शंकर महाराज सावंत यांच्या प्रेरणेने चालू झालेला हा उत्सव अशा पद्धतीचा हा पारमार्थिक नंदादीप आजपर्यंत अखंड तेवत आहे. हे वर्ष 34वां आहे. पुढच्या वर्षी 35 आणि 36वां वर्ष म्हणजे तृतीय तपापूर्ती सोहळा.
हा एक अत्यंत महत्त्वाचा योग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आणखीन 1 वर्ष गेल्यानंतर येणार आहे. हे 34वे वर्ष आपल्या या गावामध्ये अत्यंत उत्साहाने आपण हा उत्सव साजरा करत आहात. इथे अनेक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गायक, वादक, मातृवर्ग, पितृवर्ग, कलाकार, या सर्वांना प्रथमतः मी वंदन करतो. आणि ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण वैकुंठवासी शंकर महाराज सावंत यांचे नातू युवराज अशोक शेठ सावंत यांनी आपल्या ग्रामस्थांच्या आणि मंडळाच्या वतीने मला हे आमंत्रण दिलं. मी तत्वतः हे आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या दर्शनाचा योग आला. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगात मोक्षासंदर्भात त्यागात्मक भूमिका मांडतायत. वास्तविक जर चिंतन केलं तर तुकोबारायांचं हे मोठं लोकविलक्षण बोलणं आहे. वास्तविक जर चिंतन केलं तर ज्यासाठी जप, ज्यासाठी तप, ज्यासाठी ध्यान, ज्यासाठी अनुष्ठान, ज्यासाठी व्यासांनी ही अलोट ग्रंथ संपदा निर्माण केली त्याचं नाव आहे मोक्ष. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमोप ग्रंथ केले. कशा करता आळंदी पंढरपूरची वारी, का म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, कशा करता मंदिर, का हरिपाठ, का ज्ञानेश्वरीचं पारायण, या सगळ्याचं कारण आहे मोक्ष. आणि त्या मोक्षा संदर्भातच तुकाराम महाराज त्यागात्मक भूमिका मांडतायत. महाराजांची ही मोठी नवलाईची अशा पद्धतीची भाषा आहे. तुकाराम महाराजांचं देहू गावामध्ये कीर्तन चालू आहे. देवासमोर उभं राहून तुकोबाराय देवाला म्हणाले, देवा तुझी मुक्ती मला नको, न लगे मुक्ती धन संपदा. महाराज म्हणाले, देवा तुझा वैकुंठ वास मला नको. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास. तया सुखानाश आहे, तया सुखानाश आहे तया तुम्हानाश, आहे तया तुम्हानाश. अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस, अद्भुत हारस. काळे नामाच्या, काळे नामाच्या, काळी नामाच्या, या वैष्णवांच्या घरी, 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 या वैष्णवांच्या घरी. महाराज म्हणाले, देवा तुझी मुक्ती मला नको, तुझा वैकुंठ वास मला नको. वैकुंठा श्यामा नको धाडू हरी, वासदे वैकुंठी सर्व काळ. तुकाराम महाराजांचं हे कीर्तन ऐकायला 4 प्रकारची माणसं देहू गावामध्ये उपस्थित होती. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. त्यातला पामर कोणाला म्हणावा? शास्त्रकार असं वर्णन करतात, विहितशानानुष्ठानात, निंदितस्य च सेवनात, अनिग्राश्चंद्रियाणात, नरापतन मृष्यती, अंगा मनासी रुचावी, इतुलेनी कृत्याकृत्य ना ठवी, जो करण्याची नावे भलतेची करी. समाजाची नीती विचारत नाही, धर्माची नीती विचारत नाही, भलतच आणि उन्मत्तपणे करतो, त्याचं नाव आहे पामर. खाऊ नये ते खातो, पाहू नये ते पाहतो, जाऊ नये तिथे जातो, पिऊ नये ते पितो, पितो पितो पितो, इतकी पितो की गटारात पडतो, त्याचं नाव आहे पामर. बरं का, हा पहिला वर्ग. दुसरा जो वर्ग आहे त्याचं नाव आहे विषयी. विषयी कोणाला म्हणावा? शास्त्राने असं वर्णन केलंय, इह परलोकीचे भोग प्राप्त व्हावेत म्हणून सकाम बुद्धीने कर्म करणारा, त्याचं नाव आहे विषयी. या विषयीचे 2 पोटभेद शास्त्रकारांनी मांडलेले आहेत. एक आहे उत्कृष्ट विषयी, दुसरा आहे निकृष्ट विषयी. उत्कृष्ट विषय कोणाला म्हणतात? परलोकीचे भोग प्राप्त व्हावेत म्हणून सकाम बुद्धीने यज्ञागादी कर्म जो करतो ना, त्याचं नाव आहे उत्कृष्ट विषयी. आणि इहलोकीचे भोग प्राप्त व्हावेत म्हणून सकाम बुद्धीने कर्म करणारा, त्याचं नाव आहे निकृष्ट विषयी. दोघेही सांसारिक बरं का, पण एकाचा प्रयत्न चाललाय मुंबईतल्या सुखाकरता आणि दुसऱ्याचा प्रयत्न चाललाय खेड्यातल्या सुखाकरता. इतका त्यामध्ये आपल्याला भेद करता येईल. मुंबई ही आधी करून या लोकातली अमरावती आहे. जसं अमरावतीला भोग कमी नाहीत ना, तसं मुंबईला सुद्धा भोग कमी नाहीत महाराज. मुंबईमध्ये प्लॉट असावा, तिथे बंगला असावा,
त्या बंगल्यामध्ये लादी असावी, तीही संगमरवरी लादी असावी. मुंबईतल्या बंगल्यामध्ये टी व्ही असावा, तोही कलर नाही, LCD टी व्ही असावा, हिटर असावा, गिझर असावा, मिक्सर असावा. हे सगळं मुंबईतल्या बंगल्यामध्ये असावं, कारण ती भोगनगरी आहे. पण मुंबईतल्या बंगल्यामध्ये माळकरी मनुष्य नसावा, मुंबईतल्या बंगल्यामध्ये देवघर नसावं, मुंबईतल्या बंगल्यासमोर तुळशी वृंदावन नसावं. नाही चालणार महाराज. आधी करून मुंबई ही भोगनगरी अशा पद्धतीची. काय झालं, कार्तिक महिन्यात आपला वारकऱ्यांचा काकडा सुरू होतो ना, तेव्हा मी मुंबईला सहकुटुंब पाहुणा गेलो. 6:30 वाजता माझा हरिपाठ संपला. आणि हरिपाठ संपल्यानंतर आमच्या मंडळी आल्या आणि म्हणाल्या, अहो तुमचा हरिपाठ झाला, पण पहाटे उठून काकडा पण सुरू कराल हो. मी म्हटलं, झालं काय, मुंबई आहे म्हणून काकडा करू नये असा काय नियम आहे का? ते म्हणाले, अहो तुम्हाला इतकं कसं कळत नाही, ही मुंबई आहे, ही हायफाय सोसायटी आहे. म्हणे काकडा करू नये मुंबईला, झालं का, हरकत काय आहे काकडा करायला? म्हणजे असं आहे, इथल्या बायका 7 वाजता फिरायला जातात, 10 वाजता घरी येतात, हायफाय सोसायटी. 11 वाजता जेवतात, 11 ते 1 TV पाहतात म्हणे. 2 वाजता झोपतात, सकाळी 9 वाजता उठतात आणि 10 वाजता आंघोळ करतात. मी म्हटलं, आपल्या गावाकडच्या म्हशी नाहीत का, 10 वाजताच पाणवठ्यावर जातात. विठ्ठल आधी करून मुंबई भोगनगरी आहे. दोघेही संसारिकच. एकाचा प्रयत्न चाललाय मुंबईतल्या सुखा करता, दुसऱ्याचा प्रयत्न चाललाय खेड्यातल्या सुखा करता. चहाच आहे हो, पण एक आहे निव्वळ दुधातला स्पेशल चहा, दुसरा आहे बिन दुधातला कोरा चहा. दोघेही विषयी, एक आहे उत्कृष्ट विषयी, दुसरा आहे निकृष्ट विषयी. एक प्रयत्न करतोय परलोकीच्या सुखा करता, दुसरा प्रयत्न करतोय इहलोकीच्या सुखा करता विषयी. चौथा जो वर्ग आहे त्याचं नाव आहे मुक्त. मुक्त कोणाला म्हणावा? शास्त्राने असं, संत महात्मा असं वर्णन करतात, कामनाही कामनाही झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा. कामनाही कामनाही झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा. कामनाही कामनाही झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा. कामनाही कामनाही झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा. कामनाही कामनाही झालो पाही रिकामा. रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा महाराज. रिकामा जो आहे तो ज्ञानेश्वरीची पानं चालतो, रिकामा जो आहे तो हरिपाठाची पानं चालतो, पण रिकाम टेकडा जो आहे तो पत्त्याची 52 पानं कुटत बसतो. रिकाम टेकड्या माणसाचं हे लक्षण आहे. तुमच्याकडचं नाही सांगत बरं का, आमच्याकडे गणपती उत्सवामध्ये गणपती जागराच्या नावाखाली चांगले चांगले गावातले लोक कॅट खेळत बसतात. आपण जर त्यांना विचारलं, एवढे मोठे गावातले करते तुम्ही कुशार कॅट खेळत बसलात, ते म्हणतात, नाही हो महाराज, आम्ही सहज असं टाइमपास करतोय. आता हा टाइम असा आहे का जो नुसता पास करावा? मी म्हणतो, ज्यांना टाइम जात नाही, टाइम पास करावा लागतोय. देवाने उगाच या लोकांना इतका टाइम दिला, नसता दिला तर बरं झालं असतं. ज्या व्यक्तीला टाइम पास करावा लागतोय त्या व्यक्तीचं, त्या समाजाचं, त्या देशाचं ते दुर्दैव आहे महाराज. काय आहे? रिकामा त्याला म्हणतात. तस्य कार्या कार्य न विद्यते, तृप्ती झाली जैशी, साधने सरती अपैशी, देखे आत्मतृष्टी जैशी, करणे नाही. त्याचं नाव आहे मुक्त. आणि परिशेष ज्ञाने राहता राहिला 3रा वर्ग, त्याचं नाव आहे मुमुक्षु. मुमुक्षु कोणाला म्हणतात? शास्त्राने असं वर्णन केलंय, संसार बंध निर्मुक्ती कथम मेषात कथा विभो, इतिहास सुदृढा बुद्धेर वक्तयाचा मुमुक्षुताः. तुकोबार आहे त्याचा अनुवाद करतात, कैबी उद्धार पावेन, कैबी उद्धार पावेन, कृपा करी नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जना, ऐसे तुम्ही सांगा संत जना. करा समाधान चित्त माझे, कैबी
कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. तो भगवान परमात्मा मला कधी भेट देईल, भगवान परमात्मा माझ्या घराला कधी येईल, अशा प्रकारची तीव्र तळमळ ज्याच्या मनामध्ये चालले ना त्याला मुमुक्षु म्हणतात, त्याला साधक असं म्हणतात बरं का. हा साधक त्याला जो जो भेटेल त्याला हेच विचारतो. पुसावेसे हेच वाटे जो जो भेटेल तयाशी. कोणाकोणाला, कधी वृक्षाला, कधी पक्षाला, कधी दगडाला, त्याला जो जो भेटेल त्याला हा साधक हेच विचारतो बरं का. ज्ञानोबा येतं पक्षाशी बोलतात. पहिलं तो गे काऊ कोकता हे शकून गे माये सांगता हे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. ज्ञानोबा म्हणाले काऊ मी तुला दही भाताची उंडी देतो, दही भाताची उंडी लाविल तुझे तोंडी. पण मला एक सांग, तो भगवान परमात्मा माझ्या घराला येईल का? बोल विठ्ठल असे काही साधक लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनात उपस्थित होते. तुकाराम महाराजांचं कीर्तन संपलं आणि मग ते साधक लोक तुकाराम महाराजांच्याकडे आले. म्हणाले महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकलं बरं का. तुमचा कीर्तनामध्ये विषय चालला होता की देवा तुझी मुक्ती मला नको, तुझा वैकुंठ वास नको. महाराज आमचा तर प्रश्न ऐका ना जरा. महाराज ज्यासाठी जप, ज्यासाठी तप, ज्यासाठी ध्यान, ज्यासाठी अनुष्ठान, ज्यासाठी व्रत वैकल्य, महाराज याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. महाराज कशा करता हा सगळा अट्टाहास चाललाय? त्याचं नाव हे मोक्ष. आणि इतक्या प्रयत्नाने प्राप्त होणारा मोक्ष तुम्हाला का नको? महाराज म्हणाले कारण सांगू. आम्हा जन्म घेणे युगायोगी, युगायोगे आम्हा जन्म घेणे युगायोगे, युगायोगे आम्हा जन्म घेणे युगायोगे, युगायोगे आम्हा जन्म घेणे युगायोगे. मोक्षपद तुझ्या गेले आकारणे, आम्हा जन्म घेणे युगायोगे, आम्हा जन्म घेणे युगायोगे, आम्हा जन्म घेणे युगायोगे, आम्हा जन्म घेणे युगायोगे, युगायोगे आम्हा जन्म घेणे युगायोगे. युगायोगे आम्हा जन्म घेणे युगायोगे, युगायोगे आम्हा जन्म घेणे युगायोगे. महाराज म्हणाले मी मोक्षपदाचा त्याग केला त्याचं कारण आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्हा हे अनेक वचने सर्वनाम आहे. महाराज म्हणाले जन्म घेणारा मी काही एकटा नाही, आम्ही अनेक जण आहोत. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आदी करून सकळ संत मंडळी. महाराज म्हणाले आमचा पॅनेलच्या पॅनेल आहे हो. प्रत्येक युगात देवाबरोबर आमचाच पॅनेल उभा राहतो आणि बिनविरोध निवडून येतो. आम्हा जन्म घेणे युगायुगी. युग किती आहेत आणि कोणती या संदर्भात भागवत शास्त्रकार असं चिंतन करतात. कृततेत्रा द्वापरम च कलिश्चेती चतुर्युगम अनेन क्रमयोगेन भुवी प्राणेषु वर्तते. कृतत्रेता द्वापर आणि कली असे एकंदरीत 4 युग आहेत. पूर्वोक्त क्रमानुसार प्रत्येक युगाने आपापला प्रभाव त्या त्या काळातल्या प्राणी मात्रांवर गाजवलेला आढळून येतो. कोणत्या काळामध्ये कोणतं युग चालू आहे हे कसं समजावं याकरता देखील भागवत शास्त्रकाराने केलेलं चिंतन आहे का. प्रभवन्ति यदा सत्वे मनोबुद्धींद्रियाणि च तदा कृतयुगम विद्याज्ञानी तपस्यत रुचिः. यदा धर्मार्थकामेषु भक्तिर्भवति देहिनां तदा त्रेता रजोवृत्तिरिति जानीहि बुद्धिमन्. यदा लोभस्तु सन्तोषो मनोदम्भूत मत्सरः कर्माणां चापि काम्यानां द्वापारं तद्रजस्तमः. यदा मायानृतं तन्द्रा निद्रा हिंसा विषादनं शोको मोहो भयं दैन्यं सकलितामस स्मृतः. विठ्ठल विठ्ठल आम्हा जन्म घेणे युगायुगी. महाराज म्हणाले या प्रत्येक कृत, त्रेता, द्वापर आणि कली या 4ही युगामध्ये आम्ही देवाबरोबर होतो. देवाबरोबर आम्हाला जन्म घ्यावा लागतो म्हणून आम्ही मोक्षपदाचा त्याग केला. आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज प्रत्येक युगात देवाबरोबर कसे होते याचं जरा सविस्तर चिंतन आहे का. तुकाराम महाराज म्हणजे पूर्वजन्मीचे नामदेव महाराज. हे तर बरोबर आहे. नामदेव महाराजांचा रे आपला पूर्वजन्मीचा इतिहास जनाबाई एका अभंगात सांगते.
हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त मंथरा नाम माझे भरते मारेली लाथ द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्याचीच सेवे लागे दाशी जन्मली जणी जनाबाई म्हणते कृतयुगामध्ये हिरण्यकश्यप कुलामध्ये नामदेव महाराज प्रल्हाद होते आणि मी पद्मिनी दाशी होते त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज अंगद जनाबाई म्हणते मी पद्मिनी दाशी द्वापार युगामध्ये नामदेव महाराज उद्धव होते जनाबाई म्हणते मी कुब्जा दाशी होते आणि कलियुगामध्ये स्वतः नामदेव महाराज आणि जनाबाई म्हणते मी दाशी जणी जय जय झाले अवतार तुकाटांचे बरोबर तुकाटांचे बरोबर तुकाटांचे नामदेव महाराजांचे 4 अवतार मी सांगतोय नामदेव महाराज प्रत्येक युगात देवाबरोबर होते चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे लंबे उभे ते जणे. पाठीमागे डोळे लंबे उभे ते जणे. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद दूतयुगामध्ये जो प्रल्हाद तेच कलियुगामध्ये नामदेव महाराज बरं का यदा कदाचित तुम्ही असं म्हणाल की राक्षसा हिरण्यकश्यप हा राक्षस होता मग त्याच्या उदरी हरिभक्त कसा जन्म आला हा प्रश्न अतिशय बरोबर आहे का राक्षसाच्या पोटी हरिभक्त कसा जन्म आला व्यवहार असा आहे कांदा पेरला तर बटाटा उगवत नाही आणि आंबेमोहर पेरला तर रत्ना उगवत नाही असा व्यवहार आहे जे पेरावं तेच उगवतं बाप तसा बेटा आई तशी लेक कळा तशी शिळा कुंभार तसा लोटा बाप तसा बेटा असा असताना सुद्धा राक्षसाच्या पोटी हरिभक्त कसा जन्म आला या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू अत्यंत सुंदर आणि लावण्यवती होती तिला घेऊन एकदा इंद्रदेव स्वर्गलोकाला चालले होते मध्येच नारद महर्षींची गाठ पडली नारद महर्षी म्हणाले इंद्रदेवा ही कोण आहे रे म्हणे हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू अत्यंत सुंदर लावण्यवती असल्याकारणाने मी हिला घेऊन स्वर्गाला चाललोय नारद महर्षी म्हणाले इंद्रदेवा वेडा आहेस की खुळा आहेस तू तुला इतकं कसं कळत नाही की स्वर्गलोकातला जो देह असतो तो दिव्य देह असतो हा मृत्यूलोकातला नासका देह आहे आणि शिवाय ही पतिव्रत आहे रागाने पाहिलं तर जळून भस्म होऊन जाशील इंद्रदेव घाबरले कयादूला सोडलं इंद्रदेव निघून गेले तेव्हा कयादू म्हणाली महर्षी आता माझी वाट काय नारद महर्षी म्हणाले कयादू घाबरू नकोस तू माझ्या मुलीसारखी आहेस मी तुला तुझ्या पतीकडे सुरक्षित पोच करतो नारद महर्षी पुढे चालतायत कयादू पाठीमागे चालते नारद महर्षीने भजन म्हणावं नारायण 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 श्रीमद नारायण 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 तेच भजन कयादूने पाठीमागं म्हणावं चालता चालता दमले एके ठिकाणी विश्रांती करता थांबले तेव्हा नारद महर्षीने कयादूला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो उपदेश ऐकता ऐकता कयादूला झोप लागली पण कयादूच्या उदरातला गर्भ मात्र हुंकार देत राहिला ते संस्कार त्या गर्भावर झाले आणि त्याचा परिणाम हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद आता माझा जरा सिद्धांताचा भाग आहे का बीज कसंही असू द्या त्याच्यामध्ये उगवण्याची पात्रता असावी जमीन जर सुपीक असेल तर पीक येणार म्हणजे येणार तसं बाप कसाही असू द्या पण आई जर साध्वी पतिव्रता असली तर उपजणारं बालक नक्कीच हरिभक्त म्हणून जन्माला येणार विठ्ठल विठ्ठल हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद जे कलियुगातले भक्त प्रल्हाद तेच कलियुगातले नामदेव महाराज
एकदा प्रकार असा झाला की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सकळ संत सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये नामदेव महाराजांच्या कानावर अशी वार्ता आली की मुळात लुटमार करणारा वाळ्या भगवान प्रभू रामचंद्रांचं 100 कोटी श्लोकामध्ये गुणानुवाद गाऊन गेला. ही वार्ता नामदेव महाराजांच्या कानावर आली. नामदेव महाराज उद्विग्न झाले, सरळ रावणामध्ये गेले आणि देवाला म्हणाले, देवा अरे त्या चोरट्याने तुझं रामायण गायलं आणि मी तर तुझा लढीवाळ भक्त. माझ्या हातचं दूध पितोयस काय, माझ्या हातचं नैवेद्य खातोयस काय, तुझ्याऐवजी मला विटेवर उभा करतोयस काय. असं असताना सुद्धा तुझ्या गुणानुवादाचे 2 शब्दात मी वर्णन करू नये. यास्तव नामदेव महाराज उद्विग्न झाले. देवाला म्हणाले, देवा जर तुझा जातिवंत भक्त असेल ना तर तुझ्या गुणानुवादाचे 100 कोटी अभंग लिहीन. असं म्हणून नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली. बरं का, त्याचं वर्णन आहे. चंद्रभागेतरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. माझ्या चित्ताशी फार झाले क्लेशवर थांबे आयुष्य गमावले. जाऊने रावला विठोशी विणवले. वाल्मिकीने केले रामायण. असे न मी तुझा खरा भक्त देवा. सिद्धी सहान्यावा पण माझा. शतकोटी तुझे करीना भंग म्हणे पांडुरंगा ऐकणाम्या. तै वेळे होते आयुष्याची वृद्धी. आता चावदी थोडासी. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण जिव्हा उतरी न तुझे पुढे. भगवान म्हणाले, नामा 100 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प आणि या कलियुगातलं 100 वर्षाचं आयुष्य. शतायुर्वय ही पुरुषा हा. आणि त्यामध्ये शतगणिले त्या अर्धरात्र खाय मध्ये बालकत्व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. एवढा मोठा तुझा पण पूर्णत्वाला जाणार कसा. नामदेव महाराज म्हणाले, देवा जर माझा हा पण पूर्णत्वाला गेला नाही तर धारदार शस्त्राने जीभ कापून हातावर घेऊन तुझ्यासमोर सादर करीन. नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. भगवान परमात्म्याला काळजी वाटली. नाही म्हणा, नामा हे आपलं लढीवाळ बाळ आहे, आपल्याशिवाय याला आधार आहेच कोणाचा. तेव्हा भगवान परमात्म्याने सरस्वतीला विनंती केली. सारजे सांगे भीमा तेरी हरी बै सजीवेवरी नामयाच्या सरस्वती माता. नामदेव महाराजांना प्रसन्न झाल्या आणि नामदेव महाराज अभंग लिहायला बसले. एकटे नामदेव महाराज नाहीत बरं का, नामदेव महाराजांच्या घरातली सगळी माणसं अभंग लिहायला बसली. सध्याच्या काळाचा विचार करता हम दो और हमारे दो, या काळाचा विचार करता नामदेवाचं कुटुंब फार मोठं होतं महाराज. नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी 14 जण स्मरती हरी स्मरती हरी देवाच्या घरी 14 जण स्मरती हरी. नामदेवांच्या घरामध्ये एकंदरीत 14 माणसं होती. 14 माणसं एका मताची, 14 माणसं एका तत्वाची, 14 माणसं हरीचं चिंतन करणारी. बरं का, आमच्या घरामध्ये 2 माणसं, पण 2 माणसं 7 मताची असतात. हा नामदेवाच्या कुटुंबातला ना आपला फरक आहे. नामदेवांच्या घरामध्ये 14 माणसं होती. 14 माणसांना एकच कालवण केलं जायचं. 14 माणसं पोटभर जेवून अधिक हरी जेवत होता. दाशी जनाबाई जेवत होती. आमच्या घरामध्ये 2 माणसांना 7 कालवणं केली जातात तरी सुद्धा आमचं पोट भरत नाही. म्हणून भुके करता आम्हाला टपरीवरचा वडापाव खावा लागतो. ही आपली परिस्थिती आहे. काय नामदेवाचं कुटुंब कौतुकास्पद, अतिशय कौतुकास्पद. 14 माणसं एका मताची, 14 माणसं एका तत्वाची, 14 माणसं हरीचं चिंतन करणारी. त्या 14 माणसांची यादी म्हणा आता. रानाई गोनाई दोघी सासू सुना राम नाम झाला बापले का हो. राम नाम झाला बापले का हो. राम नाम झाला बापले का. रानाई गोनाई दोघी सासू सुना रानाई गोनाई दोघी सासू सुना राम झाला बापले का हो. राम झाला बापले का हो.
माझाई गोणाई दोघी सासू सुना दामाना माझाना बापलेक नारा गोंदा विठा मादा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुनापाई नामयाच्या लिंबाई ते लेखी औबाई बहिणी एडी पिशी जणी नामयाची नामदेव महाराजांच्या घरातली 14 माणसांची नावं असलेली हा अत्यंत पवित्र अशा पद्धतीचा अभंग आहे. 14 माणसं एका मताची, 14 माणसं हरीचं चिंतन करणारी, 14 माणसं भगवान परमात्म्याची भक्ती करणारे असे 14ही लोक अभंग लिहायला बसले. दाशी जनाबाई अभंग लिहायला बसली आणि अधिक रुक्मिणी पांडुरंगराय अभंग लिहायला बसले. एकंदरीत नामदेव महाराजांच्या पणामधले 96 कोटी अभंग तयार झाले आणि नामदेव महाराजांच्या आयुष्य मर्यादा संपली. उरलेले 4 कोटी अभंग लिहिण्याकरता तेच नामदेव महाराज पुन्हा तुकोबार यांच्या रूपाने अवतीर्ण झाले. जगद्गुरु तुका अवतार नामया जगद्गुरु तुका अवतार नामया जगद्गुरु तुका अवतार नामया संप्रदाय सकलाचा येतोनिया संप्रदाय सकलाचा येतोनिया संप्रदाय सकलाचा येतोनिया. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येतो जातो आम्ही देवाच्या सांगात तुका म्हणे गात देव नाम. एवढ्या चिंतनावरून आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हा जन्म घेणे युगायोगी शपथ पुच्छ केले आम्हाला देवाबरोबर जन्म घ्यावा लागतो म्हणून मी मोक्षपदाचा त्याग केला. मोक्षपद जर स्वीकारलं ना तर महाराज म्हणाले आम्ही मुक्त होऊन जाऊ, मग पुन्हा जन्म घेता येणार नाही बरं का. म्हणून मोक्षपदाचा त्याग केला आणि जन्माला आलो. जन्माला येऊन आम्ही भक्त झालो आणि भक्ती करून आम्हाला जे सुख मिळतं ना त्याला भक्ती सुख असं म्हणतात. हे भक्ती सुख विटणारं नाही बरं का, ते अवीट आहे हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या सुख नो हे भक्तिरस पुढता पुढते असं सेवा विहे. महाराज म्हणाले मी जन्माला येणार, जन्माला येऊन भक्ती करणार आणि भक्ती करून आम्हाला जे भक्ती सुख मिळतं ना ते विटत नाही बरं का. आणि विटतं ते भक्ती सुख नव्हे. विठ्ठल विट्यायशे सुख नो हे भक्तिरस. रस म्हणजे आनंद, रस म्हणजे समाधान, रस म्हणजे सुख. सर्वसामान्य जीवांच्या दृष्टीने इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारा जो आनंद त्याला सर्वसामान्य जीवाने सुख असं म्हटलेलं आहे. आणि विषयेंद्रिया मेळ होता धनंजया ते सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारा जो विषय आनंद तो खऱ्या अर्थाने बरं का ते खऱ्या अर्थाने सुख नव्हेच अशा पद्धतीची स्थिती आहे. म्हणून विषय भोगी जे सुख
ते साध्यांतची जाण दुःख परी काय करती मूर्ख न सेविता न सरे. विषयामध्ये सुख नाही. तुम्ही असं म्हणाल महाराज विषयामध्ये सुख नाही असं तुम्ही म्हणता, मग विषयी माणसं एवढी विषयाच्या पाठीमागं का लागलेली आहेत ते सांगा. तंबाखू खाणारा मनुष्य तंबाखू सोडायला तयार आहे का बघा ना तुम्ही. लक्षाधीश मनुष्य असला तरी सुद्धा तंबाखूच्या एक मिनिट लक्षाधीश मनुष्य असला तरी सुद्धा तंबाखूच्या चुण्याकरता भिक्षाधीश होतो. आहे का चुना? अरे बाबा कशाला हात पसरतोस? लक्षाधीश आहेस, भीक मागण्याची काय गरज आहे तुला? पण हे व्यसनच असं आहे महाराज. मी तर असं म्हणतोय की यदा कदाचित तंबाखूच्या गोणीच्या गोणी संपतील पण तंबाखूचं व्यसन संपणार नाही. यदा कदाचित तंबाखू खाणारा संपेल पण तंबाखूचं व्यसन संपणार नाही. म्हणजे त्या व्यसनामध्ये काहीतरी सुख असलं पाहिजे बरं का. जे तंबाखू खाणाऱ्यांचं तेच बिडी ओढणाऱ्यांचं. बिडी ओढणारी माणसं बिडी सोडायला तयार नसतात बरं का. प्रकार असा झाला, एकदा मी कल्याणला कीर्तनाला चाललो होतो. कर्जत स्टेशनला आलो, लोकलच्या पहिल्या डब्यात बसलो. माझ्या शेजारी एक इसम येऊन बसला. माझ्या धोतर पैराणी या ड्रेसकडे पाहिलं ना, मला विचारलं महाराज दिसता वाटतं. मी म्हटलं मग काय दरोडेखोर वाटतं का काय तुला? नाही म्हणजे तसं नाही, मी आपलं सहज विचारलं. त्याने भिवपुरी स्टेशन येईपर्यंत जराशा माझ्याशी गप्पा मारल्या आणि मग तो मला म्हणाला महाराज तुमच्याकडे काडी आहे का हो? मी म्हटलं अरे बाबा तेवढं सोडून बोल, आम्ही वारकरी माणसं, आम्हाला कुठलं व्यसन, आम्हाला कुठली पॅशन. फार तर या धोत्राला पैरणे हीच आमची पॅशन, याच्यापेक्षा जास्त पॅशन नाही म्हणे आम्हाला. तो म्हणाला महाराज तुमच्याकडे काडी नाही, मॅचबॉक्स नाही, मग कशाला कीर्तन करता? आता कीर्तन करणं आणि मॅचबॉक्स जवळ असणं काय संबंध आहे त्याचा? काय नाही, पण माणसं बोलत असतात. माझ्याकडे मॅचबॉक्स नाही असं पाहून तो थोडा विलक्षण स्वरूपाचा प्रयत्नवादी मनुष्य होता. त्याने त्याच डब्यात कुठून तरी तुम्हाला सांगतो मॅचबॉक्स म्हणजे काडी पैदा केली. तुम्हाला सांगतो जी बिडी पेटवली ना, ती बिडीला बिडी, बिडीला बिडी, बिडीला बिडी. कल्याणच्या जवळची विठ्ठलवाडी आली तरी याची बिडी विजली नाही. एक दोरी, एक विडी दोऱ्यापर्यंत जाऊन लटकली का दुसरी पेटवलीच, त्याचा काय बिडीचा अग्नीच विजला नाही. मी उतरता उतरता त्याला म्हटलं बाबा तू चांगला अग्निहोत्री दिसतोस रे, तुझा काय बिडीचा पेटलेला अग्नीच विजायला तयार नाही. तो मला म्हणाला महाराज तुम्हाला काय या बिडीचं सुख कळणार आहे? त्याने मला एक श्लोक सांगितला, शास्त्रात नाही पण ऐकून तर ठेवा. धूम्रपानम शतकोदानम एक एक झुरका गंगा स्नानम एक एक बिडी कन्यादानम ताकडम तुकडा महत्पुण्यम. काय लक्षात आलं तुमच्या? धूम्रपानम शतकोदानम, धूम्रपान करणं म्हणजे 100 गाई दान देण्यातलं पुण्य आहे म्हणे. एक एक झुरका गंगा स्नानम, त्या बिडीचा एक झुरका म्हणजे तुम्हाला गंगे स्नान करायलाच नको अशा पद्धतीचं महान पुण्य लाभेल तुम्हाला. एक एक बिडी कन्यादानम, बिडी ओढत असताना एखादा व्यसनसाथी आला आणि बंडल मधून काढून तुम्ही त्याला एक बिडी द्याल तर एक एक बिडी कन्यादानम, कन्यादान केल्याचं पुण्य लाभेल म्हणे. आणि दिवसभर रात्रभर बिड्या ओढून ओढून अंगणात जी शपटं पडतील ना ती गोळा केली तर ताकडम तुकडम महत् पुण्यम, फार मोठं पुण्य लाभेल. काय या लोकांचं शास्त्र आहे बघा. माणसं मरण पत्करतात पण विषय सोडायला तयार नसतात. म्हणजे त्या विषयामध्ये काहीतरी सुख असलं पाहिजे. चिंतन सांगू तुम्हाला, आयुष्यामध्ये सुख आहे पण बोलण्यापुरतंच. आकाशामध्ये वीज चमकते ना, त्याच्यामध्ये प्रकाश आहे पण बोलण्या इतकाच. काहीतरी व्यवहार करण्या इतका तो प्रकाश आहे त्या विजेमध्ये. किमान त्या सुईच्या नाकामध्ये दोरावण्या इतका तरी तो प्रकाश आहे का? व्यवहार करण्या इतका तो प्रकाश नाही. मृगजळामध्ये पाणी आहे पण बोलण्या इतकंच, ताण भागण्या इतकं ते पाणी नाही. तसं विषयामध्ये सुख आहे पण बोलण्यापुरतंच. विठ्ठल 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 जीवाला विषयापासून सुख झालं असं का वाटतं? शास्त्रकार म्हणतात युगप्रत 4 गोष्टी प्राप्त झाल्या म्हणजे जीवाला विषयापासून सुख झालं असं वाटतं. अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान, अशा 4 गोष्टी युगप्रत प्राप्त झाल्या की जीवाला विषयापासून सुख झालं असं वाटतं. वास्तविक चिंतन केलं तर ते सुख विषयाचं का आत्म्याचं? पंचदशिकार असं लिहितात, विषय स्वाबलभेषु तदिच्छो परमे सती अंतर्मुखो मनोवृत्तावानंदा प्रतिबिंबती. त्याने उदाहरण असं दिलंय की दूर माळरानावर कुठंतरी जनावराचं हाडूक पडलंय. कुत्रं येतं, त्या हाडूक तोंडामध्ये घेऊन चघळतं. कुत्र्याची हिरडी असते मऊ, हाडूक असतं टणक. चावता चावता कुत्र्याच्याच हिरडीला इजा होते, त्याच्या हिरडीतलं रक्त बाहेर येतं, त्या हाडकावर सांडतं. कुत्र्याला असं वाटतं हे जे रक्त आहे ना, हे रक्त ह्या हाडकातलंच आहे, म्हणून ते कुत्रं ते हाडूक आणखीन चघळायला लागतं. आता माझा प्रश्न आहे का, ते रक्त त्या कुत्र्याच्या हिरडीतलं आहे का हाडकातलं आहे? हो,
हा, कुत्र्याच्या झिरडीतलं असं असताना सुद्धा कुत्र्याला ते रक्त त्या हाडकातलं का वाटतं, तर कुत्र्याचा शुद्ध स्वरूपाचा भ्रम. जीवाचं नेमकं तसंच झालंय बघा. सुख विषयाचं का आत्म्याचं, आत्म्याचं असं असताना सुद्धा जीवाला ते सुख विषयाचं का वाटतं, तर जीवाचा झालेला शुद्ध स्वरूपाचा भ्रम. विठ्ठल 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 शिवाय या विषय सुखाच्या पाठीमागे 4 प्रकारचं दुःख आहे. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोध दुःख. परिणाम दुःख, विषय भोगला की त्याचा परिणाम भोगावाच लागतो, याला परिणाम दुःख असं म्हणतात. व्यवहारातलं उदाहरण आहे का, एक गृहस्थ होता, बाजारात गेला, हिरवीगार अशी भरिताची वांगी आणली. त्याची बायको होती सुगरण. सुगरण या शब्दाचा अर्थ कळतो ना तुम्हाला. एका पदार्थाचे 7 पदार्थ तयार करते, तिचं नाव आहे सुगरण. नाही तर आमच्याकडे 7 पदार्थाचा एकच पदार्थ नाम खिचडी तयार केली जाते. हे काय सुगरणीचं लक्षण होय? काय सुगरणीचं जेवण सांगू तुम्हाला. पांढरा भात, मसाले भात, 2 प्रकारच्या भाज्या, तळलेले भजी, तळलेल्या मिरच्या, हिरवी चटणी, लाल चटणी, तळलेले पापड, श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी. तुमच्या काय तोंडाला पाणी येऊ देऊ नका. आता कीर्तनात जितके पदार्थ आठवतील तितक्यांची मी नावं घेईल. मला हे माहिती आहे 9 वाजता जेवण आहे आणि तुमच्या कोरड्या तोंडाला पाणी आणण्यात काहीच अर्थ नाही, हे पण मला माहिती आहे. त्याची बायको सुगरण. सुगरण तिला म्हणतात घट्ट डाळीचं वरण करते, तिचं नाव आहे सुगरण. नाही तर तुम्हाला सांगू, आम्ही त्या दक्षिण कोकणामध्ये कीर्तनाला जातो. एका गावात आम्ही गेलो, पार वैतागलेलं वरण हो. वैतागलेलं वरण कळतं ना तुम्हाला. ते भाता वाढलं की भातानं थांबता पात्राच्या दिशेने असं बाहेर पळतं. वैतागलेलं वरण. त्याचं कारणही तसंच आहे. पातेलभर पाणी आणि चिमूटभर डाळ. ते डाळ शिजले किंवा नाही हे पाहण्याकरता त्या स्वयंपाकीन बाईने जर डाळीत पळी टाकली ना, तर डाळीची ना पळीची पळापळ अर्धा तास भेट नाही. कसं वरण चांगलं होईल हो. त्याची बायको होती सुगरण. असं वांग मस्त चिरलं, हिंग टाकलं, जिरं टाकलं, मोहरी टाकली, इति गुह्य. तर मग भाजीचं शास्त्र या महिला वर्गाने विचारा. फार सुंदर असं स्वयंपाक करतात त्या. लाल बुंद असं वांग नुसतं तेलामध्ये तळून काढलं. खमंग वास सुटला. खाणाऱ्याला असं वाटावं अख्खं वांग खावं का रस्ता फुरकून खावा, इतकं चांगलं ते वांग्याचं भरीत झालं. पण अशी जर चांगली भाजी झाली ना, तर वाढणारी भक्कम, खाणाराही भक्कम, अशी परिस्थिती असेल तर जेवायला मजा येते. वाढणारीन जर काय हात आखडून वाढणारी नसेल तर ते कठीण होतं महाराज. एके ठिकाणी मी कीर्तनाला गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर मुंबईतली कीर्तनं 8 ते 10 असतात. मुंबईत कीर्तन होतं 8 ते 10 अशा प्रकारची ती कीर्तनं असतात. त्याचं कारण अशा पद्धतीचं आहे, रेल्वेचं टाईम वगैरे काही कारण असतात त्याला, बरं का. तेव्हा 7 वाजले. त्या घरातली घरमालकीन म्हणाली, महाराज जेवून घ्या, कीर्तन झाल्यानंतर तुम्ही गाडी पकडणार. 10 असेल, अगोदरच जेवून घ्या ना, 1 तासाची विश्रांती मिळेल. मग भरल्या पोटाने काय तुम्ही अशा पद्धतीने बोलणार. मी ही आपली तत्वता मान्यता दिली. पण तुम्हाला सांगतो, हायपाय सोसायटी आहे ना, माझ्यासमोर जे ताट आलं ना, ते हायपाय पद्धतीचं वर्णन सांगू तुम्हाला. एवढा एवढा भात, एवढीशी पुरी आणि सुपारी एवढी भाजी. आणि मी तर आपला गावाकडचा, आपल्याला अशी भात खायची सवय असते. ते ताट बघून मी अवाक झालो. समयाशी सादर व्हावे, प्रसंगत आलाय, आता करणार काय. तो भात कोणत्या वाटीच्या कपाचा मापाचा होता मला काही कळे ना हो. अशी परिस्थिती होती. मी आपलं ताटाभोवती पाणी फिरवलं. वदनी कौल घेता नाम घ्या श्री हरीचे, सजा होण होते नाम घेता पुकाची. जीवन करी जीवित्वे अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोही जाणजे यज्ञ कर्म यत करुंशदंस्रांसी यज्जुहोसी ददाशी यत्त पश्यशी कौंते यत्त कुरुर शिवमदर्पणम. संकल्प सोडला. आणि आता पुढचं ऐका. पुरी घेतली, एकाच घासात सगळी भाजी उचलून खाल्ली. पुरीचं मापच तेवढं होतं. भात घेतला, एकाच घासात करून सगळा भात उचलून खाल्ला. तेवढ्यात ती घर मालकीन आली. महाराज भात घेता का हात धुता. मी म्हटलं, मालकीनबाई 2 तांबे पाणी द्या, 1 तांब्यात हात धुईन आणि दुसरा तांब्याभर पाणी पिऊन टाकीन बस. काय अशी परिस्थिती असेल तर कसं जेवायचं हो. लाल बुंद असं वांग, खमंग वास सुटलेला आणि ती वाढणारी पण भक्कम मोठ्या हाताची. जेवणारा भक्कम रसज्ञ अशा प्रकारचा. तिने ते वांग्याचं भरीत मोठ्या हाताने पुरेपुरे तरी वाढलं, आणखीन वाढलं. आता खाताना गोड वाटलं, आणखीन खाल्लं. तिने आणखीन वाढलं, याने खा खा खाल्लं.
पण दुसऱ्या दिवशी परिणाम आहे का? होय होय वार करी, हवा पुढचं म्हणायचं नाही, धरी 2 नंबरची वारी, डबा घेऊन परसाकडे परिणाम दुःख. विषय भोगला की त्याचा परिणाम भोगावा लागतो, याला परिणाम दुःख असं म्हणतात. ताप दुःख विषय प्राप्ती करता आणि प्राप्त झालेला विषय टिकवण्याकरता काही कष्ट श्रम पडतात, त्याला ताप दुःख असं म्हणतात. संस्कार दुःख, भुक्त विषयाच्या अंतकरणात संस्कार जडतात, भोगलेला विषय पुन्हा पुन्हा भोगावा अशी मनाची तीव्र तळमळ तयार होते, त्याला संस्कार दुःख असं म्हणतात. आणि गुणवृत्ती विरोध दुःख असं 4 प्रकारचं दुःख विषयाच्या पाठीमागे असल्या कारणाने विषयामध्ये सुख आहे असं म्हणणं म्हणजे खऱ्या आत्मसुखाचं विटंबन. विठ्ठल 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 शिवाय विषय सुख क्षणिक आहे महाराज. बघा तुम्ही चिंतन करा, या क्षणातलं विषय सुख दुसऱ्या क्षणात असू शकत नाही, दुसऱ्या क्षणातलं विषय सुख तिसऱ्या क्षणात असतं का? बोला ना तुम्ही. नाही महाराज, विषय सुख क्षणिक आहे, विषय सुखाला वीट आहे. आता पाहिजे पाहिजे म्हणणारे नंतर नको 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 म्हणतात, याचा अर्थ विषय सुखाला वीट आहे. पण भक्ती सुखाला मात्र वीट नाही. विटे आईशे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढत्यास सेवावे. हे गेल्या वर्षी आळंदीची वारी केली, यावर्षी पुन्हा करावीशी वाटते. याचं कारण विटे आईशे सुख नव्हे भक्तिरस. गेल्या वर्षी सप्ताह केला, यावर्षी पुन्हा आपल्या गावात करा असा वाटतो. याचं कारण काय? बोला ना तुम्ही. विटे आईशे सुख नव्हे भक्तिरस. काल हरिपाठ केला, काल ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, आज पुन्हा करावं असं वाटतं. याचं कारण विटे आईशे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढत्यास सेवावी. हे तुकारामाजाने विचारलं, महाराज तुम्ही जन्माला येणार, मोक्षपदाचा त्याग करणार, जन्माला येऊन भक्ती करणार, पण भक्ती करण्याकरता अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठानाशिवाय तुम्ही भक्ती कशी करणार? आणि अधिष्ठानाच्या संदर्भात चिंतन करत असताना तुमचा भगवान परमात्मा निर्गुण निराकार अशा उच्च स्थितीमध्ये आहे, तो तुम्हाला सगुण साकार होणार कसा? महाराज म्हणाले, बा साधकांनो, ही चिंता तुम्ही करू नका, कारण आमच्या पूर्वजांनी त्या निर्गुण निराकार उच्च स्थितीत असलेल्या भगवान परमात्म्याला 8 आकाराला आणलाय. अभंगाचं 3रं चरण. देवा हाती रूप धरविला आकार, देवा हाती रूप धरविला आकार, निराकार नेदो निराकार होत्याची अधिष्ठानाच्या संदर्भात चिंतन करत असताना
महाराज म्हणाले, बालसाधकांनो तुम्ही चिंता करू नका. आमच्या पूर्वजांनी निर्गुण निराकार उच्च स्थितीत असलेल्या त्या भगवान परमात्म्याला अट्टासने आकाराला आणला आहे. 3 महत्त्वाचे चिंतनाचे मुद्दे इथं संबोधतात. स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. इच्छा असो वा नसो जीवाला जन्माला यावंच लागतं. जीव अनिच्छेने येतो. संत महात्मे स्वेच्छेने येतात आणि भगवान परमात्मा परेच्छेने येत असतो. इच्छा असो वा नसो जीवाला जन्माला यावंच लागतं. अशा पद्धतीचं चिंतन आहे बघा. अगा कर्मे दैव राहावी तै ते हे सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. मागच्या जन्मीचं कर्म अवशेष उरले ना, मग ते भोगण्याकरता तुम्हा मला जन्माला यावंच लागेल. आणि मागच्या जन्मीच्या अवशेष कर्माचा भोग बघून आपल्याला मरावं लागेल, पुन्हा जन्माला यावं लागेल. असा जीव कर्माने बांधलेला आहे. तुम्ही आम्ही सध्या जे भोगतो होता ते मागच्या जन्माच्या कर्माची शिदोरी भोगतो आहोत हे लक्षात घ्या. काही लोक कधी कीर्तनाला नाहीत, कधी प्रवचनाला नाहीत, कधी हरिपाठाला नाहीत, पण त्यांच्या घरामध्ये पैसा मावत नाही महाराज. गोदरेजच्या कपाटात नोटाच्या नोटा. आम्ही इतकं देवदेव करतोय, इतकं हरिपाठ ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय, पण आमच्या घरामध्ये पिठाला पीठ नाही का मिठाला मीठ नाही अशी स्थिती का? बघा ना, त्यांना देवळाचा उंबरठा माहीत नाही, पण त्यांच्या दारात बघावं तिथं गाडी, घराच्या समोर सुमो व्हॅन, घराच्या उजव्या साईडला इंडिका, घराच्या डाव्या साईडला मारुती व्हॅन, प्रत्येक दारात गाडी. आणि आम्ही इतकं देवदेव करतोय, आमचाच बैल का मारावा? आम्ही इतकं देवदेव करतोय, आम्हालाच ब्लड प्रेशर कशाला? आम्ही इतकं देवदेव करतोय, आम्हालाच मधुमेहाचा विकार का? आम्ही इतकं देवदेव करतोय, आमच्याच भातावर करप्या रोग का पडावा? याला कारण ईश्वर नाही, याला कारण आपलं कर्म आहे महाराज. आपण जे भोगतो ना याला आपलं कर्म कारण आहे, आपलं प्रारब्ध कारण आहे, असं चिंतन करत झाला. काही माणसं तुम्हाला सांगू का, काय बघा तुम्ही कशी प्रपंचाची गंमत आहे. काही लोकांना नुसत्या मुली, काही लोकांना नुसती मुलं, आणि काही लोकांना मुलगाही नाही ना मुलगी नाही, दोघंच प्रपंचामध्ये टिकोबा टिकमाय विठोबा रकमाय. काय प्रारब्धाची गती आहे बघा. काही लोकांना नुसती मुलं, अर्धा डझन मुलं, आणि अर्धा डझन मुलांना अर्धा डझन सुना बुडीतांच्या. काही लोकांना नुसत्या मुली, अर्धा डझन मुली महाराज जुन्या काळामध्ये, डब्याला डबा नुसत्या मुलीच. ते वैकुंठवासी केंद्रीय महाराज म्हणायचे, गमतीने म्हणायचे, ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप. असं गमतीने म्हणायचे ते. म्हणजे काही लोकांना नुसत्या मुलीच, आणि काही लोकांना मुलगाही नाही ना मुलगी नाही, दोघंच प्रपंचामध्ये टिकोबा टिकमाय विठोबा रखमाय. 12 शनिवार केले, 12 सोमवार केले, वडाला पाणी घातलं, पिंपळाला पाणी घातलं, जेजुरीला जाऊन खंडोबाचा अगदी एलकोट केला तरी सुद्धा मध्ये कुत्रही नाही ना मांजरही नाही. याला कारण काय बोला? याला कारण ईश्वर नाही, याला कारण आपलं कर्म आहे. विठ्ठल विठ्ठल ऋण हत्या वैर कोणाला चुकत नाही असं चिंतन आहे बघा. ऋण कोणाला चुकणार नाही, हत्या कोणाला चुकत नाही, वैर देखील कोणाला चुकत नाही. हा, एखाद्याच्या घरामध्ये आपण भाडे करू म्हणून राहिलो, दांडगाईच्या जोरावर दुर्बळ असलेल्या त्या घरमालकाला या जन्मात भाडं दिलं नाही तर तुम्हाला सांगू, पुढच्या जन्मात त्याच्या घरी बैल किंवा गाढव होऊन त्याचं ओझं वाहून त्याचं घर भाडं फेडावं लागेल. ऋण चुकणार नाही कोणाला. कधी कधी अशी परिस्थिती पाहायला मिळते, मुलगा कुठंच कामाला जात नाही, घरी बसून खातो. बापाला असं वाटतं याला रिक्षा घेऊन द्यावी का टेम्पो घेऊन द्यावा, का लाथ मारून घराच्या बाहेर काढावं. उलट तो मुलगा त्या बापाच्या मानेवर पाय देऊन खातो. का तो बाप त्या मुलाला पोसणार नाही? कारण तो बाप त्या मुलाचा मागच्या जन्मीचा देणेदार लागतोय, म्हणून आता मुलाला पोसवून त्याचं ऋण फेडतोय. आणि कधी कधी तो मुलगा कामाला जातो, पगार झाला की सगळा पगार बापाच्या हातात देतो. का देणार नाही? कारण तो पुत्र त्या वडिलांचा मागच्या जन्मीचा कर्जदार आहे, म्हणून आता पगार बापाच्या हातात देऊन बापाचं ऋण फेडतोय. ऋण कोणाला चुकत नाही, वैर कोणाला चुकत नाही, हत्या कोणालाही चुकत नाही, असं चिंतन आपल्याला करता येतं बरं का. एक स्त्री देवाच्या नावाने बोटं मोडते. या काळ्याने माझा नवरा नेला, या काळ्याने माझा मुलगा नेला. नामदेव महाराजांनी विचारलं, महाराज ही महिला देवाच्या नावाने का बोटं मोडते हो? शिवरात्रीच्या प्रकरणात हे प्रमाणे बरं का. नामदेव महाराज म्हणाले, मी जरा विस्ताराने सांगतो. या बाईच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह होता, 25वे वर्ष रौप्य महोत्सवी सप्ताह. आळंदी पंढरपूरवरून यथार्थ लक्षणाने युक्त आले असलेले साधू महाराज त्यांच्या गावात कीर्तन आले, नेमके त्यांच्या घरी उतरले. आणि त्या बाईने महाराजांना असं जेवण केलं की त्या जेवणात पीठही नाही, त्या जेवणात मिठही नाही. ज्या जेवणात पीठ नाही मीठ नाही ते जेवण काय नीट होईल होय? कसं झालं असेल जरा विचार करा ना. महाराज जेवायला बसले,
एक घास मारला, ठसक्यावर ठसका. पहिलंच वाढलेलं कसं तरी खाऊन तांब्याभर पाणी पिऊन महाराज उठले आणि अर्ध्या तासाने तिचा नवरा जेवायला बसला. त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, 2 प्रकारच्या भाज्या, नानाविध पदार्थ नवऱ्याला वाढले. असा पंक्तिभेद तिने केला आणि त्या पंक्तिभेदाचा परिणाम नामदेव महाराज म्हणताय का, पंक्तिभेदकीचे मरतील पोरे, पंक्तिभेदकीचे मरतील पंक्तिभेदकीचे मरतील पोरे, पंक्तिभेदकीचे मरतील आठवा पतीमध्ये अकरापतीमध्ये नामदेव महाराजांचे गाथा काढा, त्यामध्ये शिवरात्रीचं प्रकरण बघा, त्याच्यामध्ये हे प्रमाण आलंय बरं का. शिवरात्रीच्या प्रकरणामध्ये पंक्तिभेदकीचे मरतील पोरी, आठवा पती मरे बाळपणी. इथं महिला वर्ग नाही म्हणा, बहुसंख्येने कीर्तनाला जमल्यात. माता भगिनींनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, उद्यापासून आळंदी पंढरपूरची एक वारी कमी करा, दिवसातून एक काम कमी करा, पण पंक्तिभेद कधीच करू नका. जेवण वाढत असताना हा जावेचा मुलगा, हा माझा मुलगा, हात आखडू नका बरं का. असा पंक्तिभेद कराल तर फार वाईट फळाच्या तुम्ही अधिकारीनी व्हाल, अशी संतांची भाषा आहे. तेव्हा उद्यापासून पंक्तिभेद करणार नाही, एवढं एकच तत्व तुम्ही माझ्या कीर्तनातून नेलं तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी म्हणेन बरं का. तेव्हा कुंकवा माझ्या हातातला, कुंकवाचा करंडा खाली पडला आणि बुक्क्याचा डबा माझ्या हातात आला. बाई, तू देवाच्या नावाने दोष देऊ नकोस, तुझ्या या भोगाला कारण तुझं कर्म आहे. अगा कर्मे जाई उरावे, तै ते हे सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहायका. जीवाला मागच्या जन्मीच्या अवशेष कर्माचा भोग भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं. संत महात्मे मात्र स्वेच्छेने येत असतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी, उपकारासाठी आले खरे जावे कुंटी, आले खरे जावे कुंटी, आले खरे जावे कुंटी. इथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी, आले खरे जावे कुंटी, आले खरे जावे कुंटी, आले खरे जावे कुंटी. इथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आले या शब्दातले अंडरलाईन करा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार आले, जगी अवतार आले, ब्रह्मरूपी संत जगी अवतारले, जगी अवतारले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार आले, जगी अवतार आले. ब्रह्मरूपी संत जगी अवतारले, जगी अवतारले. उतरावया आले, उतरावया आले दीनाजना. उदराया आले दीनदेवा. पुन्हा आले या शब्दाखाली अंडरलाईन करा. संत महात्मा स्वेच्छेने येत असतो. आम्ही वैकुंठ वासे, कुंडवासे, आलोयाची कारणासे, आलोयाची कारणासे. बोलिले देवसे, आबोलिले जे ऋषी. साधवाले वरदाया, भारू संतांचे मार्ग, भारू संतांचे मार्ग. वरदाया, भारू संतांचे मार्ग, आदराली भरले जन. आम्ही वैकुंठवासी आलो हेची कारणाशी. आलो म्हणजे संत महात्मा स्वेच्छेने येत असतो बरं का. तेव्हा जीवाला इच्छा असो वा नसो अनिच्छेने यावंच लागतं.
संत महात्मे स्वेच्छेने येत असतात बरं का. आणि देवाला मात्र परेच्छेने यावं लागतं. तिथे हरिदास मोठा खळ करतात आणि भगवान परमात्म्याला 8 तासाने आकाराला आणतात. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी बरं का. तेव्हा अधिष्ठानाच्या संदर्भात चिंतन करत असताना महाराज म्हणाले, बा साधकांनो, तुम्ही चिंता करू नका. आमच्या पूर्वजांनी त्या निर्गुण निराकार उच्च स्थितीत असलेल्या भगवान परमात्म्याला 8 तासाने आकाराला आणलाय. त्यांची जबाबदारी त्याने पार पाडली. आता आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. असं आहे, आपली जबाबदारी आपण ओळखावी बरं का. वडिलांनी कर्जतला प्लॉट घेतलेला आहे, तिथे बंगला बांधलेला आहे. त्याच्यावर नाही दुसरा मजला चढवता आला तरी हरकत नाही, पण आहे तो बंगला विकला जाणार नाही याची खबरदारी मुलाने घेतली. भरपूर जबाबदारी ओळखली. आपली जबाबदारी आपण ओळखावी. कसं आहे, वडिलांची इस्टेट दुप्पट करता आली नाही हरकत नाही, पण आहे ती इस्टेट विकली जाणार नाही ही खबरदारी मुलाने घ्यावी. तुम्हाला सांगू, आपल्या कर्जत तालुक्याचं दुर्दैव, खरंच खेद वाटतो सांगायला. इतके मुंबईवाले लोक आले की सगळ्या जागा आपल्या लोकांनी विकून टाकल्या. आपले पूर्वज निरक्षर होते, अज्ञानी होते, पण जागा विकल्या नव्हत्या, साबूत ठेवल्या होत्या. त्यांना माहिती आहे आपण पुढच्या पिढीला जन्म दिलेला आहे. आपलं नाव मुलं लावतायत, वारसा हक्काने त्यांना काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे म्हणून त्या न शिकलेल्या आपल्या पूर्वजांनी सगळ्या जमिनी जशाच्या तशा ठेवल्या. पण तुमची आमची वर्तमान काळातली पिढी ही दिवाळखोर पिढी निघाली. जरा माफी मागून बोलतो, आत्ताची पिढी ही दिवाळखोर निघाली आणि सगळ्या जागा आपण विकल्या, खेजावारी विकल्या. हां, खरं म्हणजे जागा विकल्या, बंगला बांधला ना, गाड्या घेतल्या. काय त्याच्यामध्ये कर्तृत्व काय आहे? काही कर्तृत्व नाही. आपली जबाबदारी आपण ओळखावी. वडिलांची इस्टेट दुप्पट करता आली नाही हरकत नाही, पण आहे ती इस्टेट विकली जाणार नाही याची नोंद मुलाने घेतली. भरपूर झालं. नाही दुसरा सप्ताह करता आला तरी हरकत नाही, पण या मंदिरासमोरचा दरवर्षी होणारा हा सप्ताह किंवा या परिसरातला हा फिरता सप्ताह, नारळी सप्ताह कधीच बोलला जाणार नाही याची खबरदारी मंडळाने घेतली. भरपूर जबाबदारी ओळखली. आपली जबाबदारी आपण ओळखावी बरं का. महाराज म्हणाले, आमच्या पूर्वजांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, आता आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. काय तर निदून निराकार होत्याशी. आमच्या पूर्वजांनी निर्गुण निराकार उच्च स्थितीत असलेल्या भगवान परमात्म्याला 8 तासाने आकाराला आणलाय ना, सगुण साकार केलाय. आता आम्ही त्याला निर्गुण निराकारात जाऊ देणार नाही. निदून निराकार होत्याशी. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज एवढा 8 तास करण्याचं काय कारण आहे? महाराज म्हणाले, आता माझं चित्त त्याच्या ठिकाणी स्थिर झालंय. हा, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त निवांत राहिले. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त निवांत ऐसे सुख, ऐसे सुख नोय भक्ती रस, ऐसे सुख जाईती पाऊले विठवारी, जाईती पाऊले विठवारी, जाईती पाऊले विठवारी, ऐसे सुख ऐसे सुख ऐसे सुख. तुका
म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायती पावले विटेवरी. महाराज म्हणाले आता माझं चित्त त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालंय. अंतकरण चतुष्टयाचे 4 भाग, मन बुद्धी चित्त आणि अहंकार पैकी संकल्प विकल्पात्मक चित्तवृत्ती तिचं नाव आहे मन. निर्णयात्मक भूमिका घेणारी चित्तवृत्ती तिला म्हणतात बुद्धी. अहम भावात्मक चित्तवृत्ती तिचं नाव आहे अहंकार. आणि चिंता किंवा चिंतन करणारी जी चित्तवृत्ती तिला शास्त्रामध्ये चित्त म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हे चित्त फार चंचल आहे महाराज. बहु चंचल चपळ आवरिता चित्त नावरे दुर्जन घात करी मन माझे मज. एरवी परमार्थ फार थोडं आहे. संत महात्मे म्हणतात थोडे आहे चित्त साह्य झाली या. चित्ताची साह्यता मिळाली तर परमार्थ फार थोडा आहे. पण परमार्थात चित्ताची सहाय्यताच मिळत नाही महाराज. अशा पद्धतीची स्थिती आहे. परमार्थात असावं चित्त, घरामध्ये असावं एकमत, बाजारामध्ये असावी पत, शेतामध्ये असावं खत आणि शरीरामध्ये असावं पित्त. तसं परमार्थात असावं चित्त, शेतामध्ये असावं खत. शेतामध्ये नियमित आणि वेळेवर खत पुरवठा केला ना पिकं चांगली येत असतात. आपण भात शेती करणारे लोक आहोत. लोकांचं भात कंबरभर येतं, निसवतं, दुधावर येतं, तरी सुद्धा यांचं भात विधभरच. ते झाडून तो झाडू विधभर उरतो ना, तेवढंच यांचं भात. का तर वेळेवर खत नाही म्हणून. शेतामध्ये असावं खत, शरीरामध्ये असावं पित्त. आपल्या शरीरामध्ये पित्त ना उष्णता एनर्जी असली पाहिजे. आपल्या शरीरातलं पित्त संपलं, एनर्जी संपली, एकदा काय शरीर आपलं गार पडलं की कायमच्या गार झालेल्या शरीराला लोक काय करतात माहिती आहे? शेवटचं स्थान घालतात, लाकडं स्मशानवाट्यावर पोच करतात, 4 चौघांच्या खांद्या उचलून स्मशानवाट्यावर नेतात, तिकडं लाकडं रचून कायमचं गरम करतात. म्हणून शरीरामध्ये असावं पित्त, बाजारामध्ये असावी पत, बाजारामध्ये पत असली पाहिजे. अशी पत असली पाहिजे एका चिठ्ठीत 1 ट्रक भर माल घरपोच झाला पाहिजे. अशी पत बाजारात असली पाहिजे. एका चिठ्ठीत 1 ट्रक भर माल. आम्ही बाजारात जातो, शेठजी 1 किलो कांदे द्या, 1 किलो बटाटे द्या. शेठजी म्हणाले का हो गोविंदराव मागचं बिल दिलंय का हो? हे म्हणतात शेठजी कोणाचं दिलंय तर तुमचं ठेवणार आहोत. मागचं बिल नाही असं पाहून शेठजी म्हणाले रिकाम्या हाताने आला तसेच पिछे मोडवा. म्हणून बाजारामध्ये असावी पत आणि घरामध्ये असावं एकमत. घरामध्ये एकमत असलं पाहिजे. घरामध्ये एकमत नसेल तर वाट्याला फजिती येते बरं का. एक व्यवहारातलं उदाहरण मी नेहमी सांगतो. एका घरामध्ये 4 भाऊ राहत होते. चौघांच्या अंगावर तांदूळ पडले. 4 जाऊबाई घरामध्ये आल्या, पण चौघींची 4 मतं, चौघींची 4 तत्व आणि चौघींची 4 तोंड 4 दिशांना. चौघे भाऊ बदलापूर अंबरनाथ अशा औद्योगिक क्षेत्राच्या ठिकाणी कामाला जायचे. मोठी जी जाऊबाई तिने कालवण शिजत घातलं. पण मोठी जाऊबाई विचार करते मी मोठी आहे, कालवणामध्ये मीठ टाकण्यासकट सगळीच कामं मी करायची का? छे अजिबात मीठ टाकणार नाही. 2 नंबरची जी जाऊबाई तिने कशाला मोठ्या जाऊबाईला विचारलं बाईसाहेब मीठ टाकले की नाही? तिने पण कालवणामध्ये मीठ टाकलं नाही. 3 नंबरची जी जाऊबाई होती तिला समाम साबण घ्यायची, बाथरूममध्ये जायची, हातपाय तोंड स्वच्छ धुवायची, नंतर ते पुसून फेअर अँड लवली, पॉन्ड्स पावडर वगैरे वगैरे लिपस्टिक. मला काय आता ती सौंदर्य प्रसाधनाची नावं येत नाही. हे नेलपेंट लिपस्टिक वगैरे वगैरे नुसती दिवसभर नाटाफटा करायची. तिला कशाला कालवणामध्ये मीठ टाकायला टाईम आहे. तिने पण कालवणामध्ये मीठ टाकलं नाही. 4 नंबरची जी जाऊबाई ती विचार करते माझ्या बापाने 25 लाख रुपये हुंडा दिलाय आणि 25 तोलं सोनं. ते काय कालवणामध्ये मीठ टाकण्यासारखी हलकट कामं करायला छे अजिबात मीठ टाकणार नाही. कुणीच मीठ टाकलं नाही. मगाशी मी म्हटलं ना मीठ नाही ते जेवण कसं झालं असेल. चौघे भाऊ घरी आले, हातपाय धुतले, देवाला प्रार्थना करून जेवायला बसले. एक घास मारला, ठसक्यावर ठसका, तांब्याभर पाणी पिऊन पहिलंच वाढलेलं कसं तरी खाऊन उठले आणि चौघींना बोलवल्या. अशा शिव्या मोजल्या तुम्हाला सांगू. शिव्या मोजून त्यांच्या माहेराचा उद्धार करून टाकला. अशा शिव्या मोजल्या. दुसऱ्या दिवशी चौघे भाऊ कामाला गेले. पण आज मात्र मोठी जाऊबाई लवकरच शाणे झाली. कारण चौघींची 4 मतं, चौघींची 4 तत्व, ताळ नाही तंत्र नाही, चौघींची 4 तोंड 4 दिशांना. तिने काय केलं कालच्यापेक्षा अर्धा तास लवकर कालवण शिजत घातलं. मोठी म्हणे मोठीचा मोठा वाटा म्हणून मोठी मूठ भरून मीठ घेतलं ना कालवणात टाकलं. दुसऱ्या जाऊबाईंनी कशाला विचारलं बाईसाहेब मीठ टाकले की नाही? तिने पण 1 मूठ भरून मीठ घेतलं ना कालवणात टाकलं. 3 नंबरची जी जाऊबाई ती विचार करते चूक आपली आणि शिवाय आपल्या माहेराला. हा धंदा कोणी शिकवलाय? सासरमध्ये चांगलं नांदून माहेरचं नाव कमवण्यासाठी म्हणून तिने 1 मूठ भरून मीठ घेतलं.
तिने पण कालवणात टाकलं. 4 नंबरची जाऊबाई ती विचार करते, काला भरपूर शिवाय भेटल्या, पण आज आपले पतिराज आणि तिघी दीर जेवायला बसले की त्यांच्यामध्ये कालवणामध्ये मीठ टाकून नाव कमवण्यासाठी म्हणून तिने पण मूड भरून मीठ घेतलं, कालवणात पाचारलं. माझा दृष्टांत संपला. चौघींची 4 मतं, चौघींची 4 तत्व आणि चौघींची 4 तोंड 4 दिशांना, अशी स्थिती असल्या कारणानं कालचं जेवण झालं आळणी, आजचं झालं खारट. म्हणून घरामध्ये असावं एकमत, बाजारामध्ये असावी पत, शेतामध्ये असावं खत, तसं परमात्म्यात असावं चित्त. महाराज म्हणाले, माझं चंचल असलेलं चित्त त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाले. तुका म्हणे, चित्त निवांत राहिले, ध्यायती पावले विटेवरी, विट्याईशे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढत्यास सेवावी हे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा मोक्षपद तुच्छ केले आकारणे, केले आकारणे, आम्हा जन्म घेणे गायोगी, आम्हा जन्म घेणे गायोगी. मोक्षपद तुच्छ केले आकारणे, केले आकारणे, आम्हा जन्म घेणे योगायोगी, आम्हा जन्म घेणे योगायोगी. सुख नोहे भक्ती रस, नोहे भक्ती रस, से सुख नोहे भक्ति रस, नोहे भक्ति 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 रस. पुढते आस सेवावी, पुढता पुढते आस सेवावी, से सुख नोहे भक्ति रस, नोहे भक्ति रस, पुरता पुरती से सेवावे, पुरता पुरती से सेवावे. मोक्षपद तुच्छ केले आकारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटेयायशे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढत्यास सेवावी. ही अभंगाच्या संदर्भात मला 2-3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि वेळेवर कीर्तन संपवायचे, अगदी वेळेत. तुम्हाला खरं सांगू, माझा शिक्षकी पेशा आहे. आमचं असं आहे, बेल वाजली का पिरियड संपला, त्याच्या पलीकड मला ब्रह्मज्ञान येत असलं तरी सांगणार नाही 9च्या पुढे. पहिला प्रश्न, मोक्ष म्हणजे काय? नंबर 2, मोक्षाचे काही प्रकार आहेत का? प्रश्न क्रमांक 3, मोक्षा संदर्भात शास्त्राची काही मतं आहेत का? आणि नंबर 4, तुकोबारायाने या मोक्षाचा त्याग का केला बाबा? अशा 4 प्रश्नांची उत्तरं अगदी अल्पावधीत देऊन वेळेत कीर्तन सोडतो. विठ्ठल विठ्ठल. पहिला प्रश्न, मोक्ष म्हणजे काय? विचार सागरकर असं वर्णन करतात,
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष असं म्हणतात. किंवा अनिष्ट निवृत्ती इष्ट प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य मोक्षाच्या संदर्भात असं म्हणतात, मोक्षस्य नैवा स्वस्ति नहि ग्रामांतरे नवा अज्ञान हृदय ग्रंथिनाशो मोक्ष इति स्मृताः. मोक्ष म्हणजे एखादा गाव नाही, एखादा प्रांत नाही, एखादा शहर नाही किंवा एखादी शिटी नाही, तर अज्ञानासहित वासना ग्रंथीचा नाश त्याला मोक्ष म्हणतात. विठ्ठल या मोक्षाचे काही प्रकार आहेत का, तर हो, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता असे मोक्षाचे एकंदरीत 4 प्रकार आहेत. त्यातलं सलोकता म्हणजे काय, ज्याप्रमाणे भगवान परमात्मा वैकुंठ लोकात राहतो त्याप्रमाणे त्या भक्ताला वैकुंठ लोक प्राप्त होणं याला सलोकता असं म्हणतात. समीपता म्हणजे काय, भगवान परमात्म्याचं सानिध्य त्या भगवान परमात्म्याला अखंड प्राप्त होणं, लक्ष्मी वल्लभ तया जवली, याला समीपता असं म्हणतात. स्वरूपता म्हणजे काय, ज्याप्रमाणे भगवान परमात्मा चतुर्भुजादी रूपाने नटलेला आहे तसं तो भक्त चतुर्भुज रूपाने नटून जातो. चतुर्भुज नर होणे ठेले याला स्वरूपता असं म्हणतात. आणि सायुज्यता म्हणजे काय, तर भगवान परमात्म्याची त्या भक्तावर कृपा होऊन त्याला सर्वत्र स्वस्वरूप स्थिती दिसते याला सायुज्यता असं म्हणतात. सर्वत्र वैकुंठ केले असे एकंदरीत मोक्षाचे 4 प्रकार आहेत. या मोक्षाच्या संदर्भात शास्त्राची काही मतं आहेत का, हो नक्की आहेत. बघा, एकंदरीत 12 दर्शनकार आहेत. देव आणि वेद मानतात त्यांना आस्तिक दर्शनकार असं म्हणतात, आणि देव आणि वेद मानत नाहीत त्यांना नास्तिक दर्शनकार असं म्हणतात. 12 दर्शनकारामध्ये 6 दर्शनकार आस्तिक आहेत आणि 6 दर्शनकार नास्तिक आहेत. आता वेळ संपलाय म्हणून, नाहीतर वेदांत प्रचूर भाषेमध्ये अशा पद्धतीची ही मोक्षासंदर्भातली या सगळ्या 12 दर्शनकारांची मी मतं तुम्हाला सांगितली असती. पण आता जर ती मतं मी तुम्हाला सांगितलं तर 9 वाजता तुम्ही 11 वाजल्यासारखे करून झोपाल, इतकी ती अवघड अशा पद्धतीची संस्कृत प्रचूर भाषा आहे. तेव्हा आस्तिक दर्शनकार, नास्तिक दर्शनकार, मोक्षाच्या संदर्भात या आस्तिक आणि नास्तिक दर्शनकारांनी जी मतं मांडलेली आहेत यातले 11 दर्शनकार आहेत, यांचा जो मोक्ष आहे तो सविशेष अशा पद्धतीचा आहे. आणि शास्त्रकार असं म्हणतात, यो यो विशेषः स सामान्य प्रकृतिकाः, जे जे विशेष असतं ते सामान्यपूर्वक असल्या कारणाने ते नाशवंत असतं. म्हणून या 11 दर्शनकारांचा जो मोक्ष आहे तो नाशवंत असल्या कारणाने अतएव तो मोक्ष त्याज्य आहे. फक्त सिद्धांत मतवादी जगद्गुरु शंकराचार्य आणि माऊली ज्ञानोबरायांच्या दृष्टीने मोक्षस्य नैवा स्वस्ति नहि ग्रामांतरे नवा अज्ञान हृदय ग्रंथिनाशो मोक्षेति स्वतः, आणि ज्ञानोबरायांच्या दृष्टीने या ब्रह्मत्वाशी पार्था सायुज्याशी व्यवस्था याची नाव 4था पुरुषार्थुगा. 4था पुरुषार्थ म्हणजे सायुज्य मोक्ष, आणि या सायुज्य मोक्षाचा तुकाराम महाराज त्याग करतात. का करतात बाबा, याचं कारण असं आहे, तुकाराम महाराजांना एक हातोटी माहिती आहे. तुकोबराय विचार करतात, पेढा होऊन राहण्यापेक्षा पेढ्याचा उपभोक्ता होण्यात मजा आहे. बघा ना, पेढा होऊन राहण्यात काय मजा आहे, बोला ना, काही मजा नाही. पेढ्याचा उपभोक्ता व्हा, त्याच्यामध्ये विशेष मजा आहे. महाराज विचार करतायत, मोक्षपद स्वीकारून मुक्त होण्यात काही आनंद नाही, त्यापेक्षा आपण मोक्षपदाचा त्याग करू, जन्माला येऊन भक्त होऊ. भक्ती करून भक्ती सुखाचा आनंद लुटण्यामध्ये विशेष मजा असल्या कारणाने महाराजांनी मोक्षपदाचा त्याग केला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले. ध्यायते पाऊले विटे बरे, ध्यायते पाऊले विटे बरी, विटे ऐसे सुख नोय भक्ती रस, विटे ऐसे सुख नोय भक्ती रस. ध्यायते पाऊले विटे रे
भक्तियास सेवावे सेवावी विटे ऐसे सुख होय भक्तिरास विटे ऐसे सुख होय भक्तिरास न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते बिनवितो असे किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्ध गेले येथे माझे जे उरले पाईकपण. आपलं मंडळ आणि आमचे शाळा संदर्भात आमचे पालकच म्हणा श्री युवराज अशोक शेठ सावंत यांनी मंडळाच्या वतीने आमंत्रण दिलं. तत्वतः आलो. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कीर्तनाची साथ अरुण महाराज तुंगी यांनी केली. आणि दुसरं म्हणजे हा मृदंगाचार्य म्हणतो मी त्याला, कारण रोहनजी पाटील हा भजनातलं फार भजन संगीत भजनातलं तर अत्यंत उत्कृष्ट वाजवणार आहे, पण कीर्तनात देखील त्याचं वाजवणं किती सुटसुटीत आहे ते बघा. नेहमी आमच्याबरोबर कीर्तनाला असतो, त्याचंही कौतुक करतो. हरिभक्तपरायण योगिताताई महाराज, हरिभक्तपरायण महेश महाराज घोडे, हरिभक्तपरायण सचिन महाराज, हे सगळे महाराज मंडळी इथं कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांचाही ऋण निर्देश करतो. माझ्यावर अतिशय प्रेम असल्याकारणाने इथे कमलाकर सावंत इथे आलेले आहेत. मराठे बाबा तिथे बसलेत आणि ज्याने आम्हाला गरुडासारखं अत्यंत वेगाने या ठिकाणी कीर्तनाला आणलं ते आमचे परमस्नेही संतोषजी घोडे तिथं बसलेत. ते आम्हाला घेऊन आले कीर्तनाला. अनेक वेळा ते कीर्तनाला येत असतात. मला सगळ्यांचीच काय नावं घेता येत नाहीत बरं का, नाही सगळ्यांचं नामनिर्देश करता येणं कठीण आहे, पण आपण सगळे उपस्थित मातृवर्ग श्रोतृवर्ग आणि इथे आमचे हरिभक्तपरायण बबन महाराज आले बरं का, त्यांची पण फार मोठी सेवा आहे. या सगळ्यांचं आपलं सर्वांचं ऋण निर्देश करतो. जाता जाता सांगतो, चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला म्हणजे चांगलं होईल. कलियुगाचा काळ सांगू तुम्हाला, जिथं चांगलं करून चांगलं होत आहे तिथं वाईट करून काय चांगलं होईल बोला. म्हणून या सप्ताहातून एकच घ्या, चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला म्हणजे तुमचं कल्याण होईल. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय